नमस्कार, मी शेफ सुनीता पाटील। तर आज आपण मस्त होळी स्पेशल अगदी साधे सोप्या पद्धतीची पुरणपोळी आणि कटाची आमटी करणार आहोत। तर चला बघूया आता आपण ही पुरणपोळी कशी बनवली जाते। एक वाटी आपण मस्त मैदा घेऊया आणि छान असा चाळून घेऊया, म्हणजे लम्स राहणार नाही त्याच्यात। त्याच्यानंतर अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद, तूप घालूया मोहनसाठी। छान असं स्क्रम्बल होईपर्यंत आपण मिक्स करून घेऊया आणि दूध आणि पाणी आपण मिक्स करून घेतलेलं आहे ते घालून छान असं घट्टसर गोळा मळून घेऊया। एकदम सॉफ्ट आणि घट्ट असा मळून झाला पाहिजे, तरच पुरणपोळी चांगली होते। तर बघू शकता तुम्ही, ह्या पद्धतीने मळून घ्या। छान असा कलर आलेला आहे। जेवढा आपण मळू तेवढाच पुरणपोळी चांगली होते। तर बघा, खूप छान असा मळलेला आहे। वरून तेल घालून आपण जेवढं ठेवता येईल तेवढं ठेवूया, म्हणजे जवळजवळ 3-4 तास जरी ठेवलं, पूर्ण दिवस जरी ठेवलं तरी चालेल। तेवढी पुरणपोळी आपली मस्त होते। आता आपण एका टोपामध्ये पाणी गरम करून त्यात मीठ आणि थोडंसं हळद घालून घेऊया आणि भिजवलेली चणा डाळ आहे ती 1/2 किलो आहे, ती छान अशी शिजवून घेऊया, मऊ एकदम ढवळून वगैरे मस्त। आणि मग शिजून झाल्यावर आपल्याला कटाची आमटी सुद्धा करायची आहे। तर ते पाणी आपण एका टोपामध्ये काढून घेऊया, सगळं निथळून घेऊया आणि मग पुन्हा एकदा त्याच टोपामध्ये 1/2 किलो चणा डाळ आहे तर 1/2 किलोच गूळ घ्या, म्हणजे गोडवा व्यवस्थित लागतो। हे मेजरमेंट आहे, तर नक्की फॉलो करा। आणि वरून आपण वेलची पूड घालणार आहोत। आपल्याला ही जास्त मॅश करायची ही गरज नाही, कारण बघा आधीच पुरण खूप सुंदर झालेलं आहे। नंतर एका जाळीमध्ये घेऊन आपण ते पुरण सॉफ्ट करून घेऊया। खाली टोप ठेवलेला आहे, वर जाळी ठेवलेली आहे। गरम गरम असतानाच पुरण करून घ्या। किती मस्त असं पुरण झालेलं आहे। आता कटाची आमटी बनवूया। तव्यामध्ये आपण कांदा घालून परतून घेऊया मस्त। खोबरं, जिरं आणि धने हे पण घेतलेलं आहे, तेही परतून घेऊया। कटाची आमटी मस्त अशी पुरणपोळी सोबत छान लागते। आणि त्याच्यानंतर मी ठेचा केलेला आहे आलं लसूण मिरचीचा, अशी फोडणी करूया। कढईमध्ये तेल घेऊया, त्याच्यानंतर आपण जे केलेलं वाटण आहे ते घालूया, मस्त परतून घेऊया। मसाले घालूया सगळे चवीपुरता, मीठ पण आहे छान असं। आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी, म्हणजे जे पुरण केलेलं पाणी आहे ते घालूया। आणि तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही अजून घालू शकता। त्याच्यानंतर शिजवलेली डाळ घातलेली आहे आणि छान एक उकळी काढून घेऊया। वरून कोथिंबीर घालूया। मस्तपैकी अशी कटाची आमटी तयार झालेली आहे। इथे आपलं पीठही छान असं झालेलं आहे, सॉफ्ट। तुम्ही बघू शकता किती मस्त असं पीठ झालेलं आहे। तर आता पीठ आपण मळून घेऊ, थोडंसं गोळा काढून घेऊया आणि जेवढं पीठ असेल तेवढाच आपण पुरणाचा गोळा सुद्धा घेऊया आणि त्याच्यात भरून घेऊया छानपैकी। तर तुम्ही बघू शकता मी जेवढं पिठाचा गोळा घेतलाय तेवढंच पुरणही घेते आणि त्याच्यामध्ये भरून घेते। एकदम सॉफ्ट हाताने करायचं आहे, कारण पटकन पोळी तुटू शकते, पण आपण खूपच छान असं मळून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तुटण्याची शक्यता कमी असते। जेवढं तुम्ही चांगलं पुरण बनवणार, पुरणपोळी तेवढीच चांगली होणार। आणि मस्त असा गोळा करून घेतलेला आहे। आता आपण हलक्या हाताने लाटून घेऊयात। थोडंसं मैद्याचं पीठ आहे त्याच्यात घोळून घेऊन मस्त असं हलक्या हाताने लाटून घेऊया। जेवढी पातळ करता येईल तेवढी पातळ करून घेऊ। सॉफ्ट झालेला आहे आणि तव्यावर घालून मस्त अशी पुरणपोळी दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्या। छान अशी फुगलेली आहे बघा, तुम्ही बघू शकता। आणि वरून तुपाची धार, पुरणपोळीला तूप हे खूप महत्त्वाचं आहे। तर मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि तूपही वरून सोडलेलं आहे दोन्ही साईडनी, मस्त खरपूस झालेली आहे। अशी पुरणपोळी आपली तयार आहे। या पद्धतीने तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पुरणपोळी झालेली आहे। आणि होळीला प्रत्येकाच्या घरी ही पुरणपोळी
बनवलीच जाते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशी हलकी फुलकी आणि सुंदर पुरणपोळी.